बौद्ध उपासक बौद्ध उपासका व आजूबाजूचे सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद च्या माध्यमातून आज आपण एकत्र झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आज संपन्न होते आणि या धम्म परिषदेसाठी मी माननीय सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्रिरत्न कुमार भोरे साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मला या ठिकाणी बोलवलं आणि आज तुमच्या समोर व्यक्त होण्याचा आज मान मिळतोय। मी आणि माझे बंधू रविराज भद्रे साहेब, कारण त्या काळामध्ये महाकवी लोककवी वामनदादा कडकांनी खेडोपाडी डोंगरवस्त्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार गायनाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून पोहोचवले। आज त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सगळे कलाकार या ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार महापुरुषांचे विचार पेरण्याचं काम करतो। म्हणून मी पुन्हा एकदा सोनारी फाटाचे सर्व ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली भोरे साहेबांसोबत त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी खास महाराष्ट्रातून सर्व कलाकार या ठिकाणी येतात, आपली गीतांच्या माध्यमातून विचार सादर करतात। खरं तर आज माझ्यासोबत महाकवी लोककवी वामनदादा कडकांची चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम करणारे आमचे संजय दादा निवडुंगे यांना पुरस्कार दिला। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजवूयात। त्याचबरोबर खास करून औरंगाबादहून खास विजय कुमार कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही आम्ही संचाकडून स्वागत करतो। या ठिकाणी सर्वच मान्यवर आहेत, मोरे साहेब आहेत, कारण की मोरे साहेब नेहमी चळवळीला दिशा देण्याचं काम करतात। म्हणून जरा शिक्षण महर्षी मोरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या। गाणं सुरुवात करतो। सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन, सर्व महामातांना त्रिवार अभिवादन। आम्हा गायकांचे गुरुवर्य महाकवी लोककवी वामनदादा कडक यांना नतमस्तक होऊन आमचे गुरुवर्य प्रताप सिंग दादा बोर्डे यांचं गीत खास आपल्यासाठी। खरं तर मला बसून गाण्याची सवय नाही, उभं राहून गातो की ही बौद्ध धम्म परिषद आपण घेतो। या मागील एक कारण आहे की या महापुरुषांचे विचार या धम्म परिषदेच्या माध्यमातून एकामेकांपर्यंत हे पोहोचत असतात आणि ही चळवळ जिवंत असते आणि चळवळ जिवंत ठेवण्याचं काम जे या समाजामध्ये जिवंत आहे ते असे माणसं करतात। आम्ही या समाजात जिवंत आहेत म्हणून ही चळवळ आम्हाला पुढे नेण्याचं काम करतात। त्यामध्ये त्रिरत्न कुमार भोरे साहेबांनी ही चळवळ दरवर्षी प्रमाणे त्यांच्या परीनं अथक मेहनत घेऊन ही धम्म परिषद घेतात आणि घेतलीही पाहिजे। म्हणून प्रताप सिंग दादा बोर्डे यांचं गीत की आज आम्ही जे काय आहे बाबासाहेबांची पुण्याई आहे। खरं तर या भारत देशामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक राहतात आणि त्याच सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेचा अधिकार बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाला। म्हणून बाबासाहेब या देशाचे घटनाकार आहेत आणि हा महाराष्ट्र आम्हाला दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती या महाराष्ट्रामध्ये असतात, गुन्ह्या गोविंदाने नांदतात। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं नातं काय आहे की बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंना, महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याच गुरूंचा आदर्श घटनेच्या माध्यमात आला। म्हणून हे दोन्ही राजे आम्हाला वंदनीय आहेत। म्हणून त्या दोन राजांना ही पहिली महावंदना। गुरुवर्य प्रताप सिंग दादा बोर्डे लिहितात, अरे मराठा मुलूक पुनीत झाला, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे। मराठा ही जात नाही, मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी भाषा बोलणारा, म्हणून या महाराष्ट्राचा मी राहतो। म्हणून हा मराठा मुलूक पुनीत झाला, शिवाजी राजा जन्मात आला। हा मराठा मुलूक पुनीत झाला,
शिवाजी राजा जन्मास आला, अरे स्वाभिमानाची जो तो भाषा, स्वाभिमानाची जो तो भाषा लागलाय बोलायला, तब शिवाजीचा भगवा झेंडा लागलाय डोलायला. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या राजांचा आदर्श काय आहे? अरे दलिताचं दुःखमय भीमान जाणलं, आम्हा दलिताचं दुःखमय भीमान जाणलं, बुद्धाच्या छायेत साऱ्यांना आणलं. अरे निळा तो झेंडा मानाने जेव्हा साहेबांकडून भेट मिळाली. सन्माननीय राजू वाटोरे साहेब, जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सुरू असलेल्या गाण्यासाठी भेट मिळाली. म्हणून आम्हा दलिताचा दुःखमय भीमान जाणलं, बुद्धाच्या छायेत साऱ्यांना आणलं. अरे निळा हा झेंडा मानाने जेव्हा लागलाय डोलायला, तवा एक एक माणूस हा, तवा एक एक माणूस हा लागला जय भीम बोलायला. लागल्यात का जय भीम बोलायला? कोण कोण जय भीम बोलता जरा हात वर करा बरं, मला कळेल. जय भीम बोलणाऱ्यांनी हात वर पाहिजे. माझ्या नंतर एकदा जोरदार जय भीम. जरी गर्दी कमी असली तर ही बाबासाहेबांच्या विचारांची माणसं आहे. मग जय भीम आमचा श्वास आहे, जय भीम आमचा प्राण आहे, आणि त्याच जय भीम मुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत. जरा जय भीम करणाऱ्यांनी हात वर करा. जय भीम हा बाबासाहेबांचा विचार आहे, हा जिवंत असाच राहिला पाहिजे. म्हणून की त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज, शहाजी राजा, त्या पुण्यामध्ये शहाजी राजांचा अपमान झाला आणि त्या अपमानाचा बदला म्हणून मा जिजाऊने एक सोन्याचा नांगर उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुणा जिल्हा पूर्ण सोन्याच्या नांगरानं नांगरून काढला. आणि त्याच सोन्याच्या मातीतून महापुरुषांचे विचार उदयास आले आणि तेच बाबासाहेबांनी या भारतामध्ये साकारले. म्हणून प्रतापसिंग दादा बोधडे लिहितात, आहो उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर, त्या उजाड पुण्यात, आहो उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर. बालाजी राठोड यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली आहे. त्यांचं म्हणणं काय, त्या उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर, उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर, उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर. मग त्या उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर. मग काय झालं, त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. पुण्यात शोभा
त्या सोन्याच्या पेनानं त्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या काळामध्ये शहाजी राजांचा अपमानाचा बदला कसा घेतला. हे शुभाच पायगुण आलं भरून सारं पुन आलं भरून सारं पुन हे शुभाच पायगुण आलं भरून सारं पुन आलं भरून सारं पुन आलं भरून सारं पुन. मग भीमाचा हातगुण माझ्या भीमाचा हातगुण माझ्या भीमाचा हातगुण असाच दिसतोय दिल्लीच्या तख्तावर. भीमाचा हातगुण असाच दिसतोय दिल्लीच्या तख्तावर. बाबासाहेब म्हणतात की बहुजनांनो तुम्ही आपल्या घरी जा, आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय आणि ज्या वेळेस आम्ही झोपेतून उठू आमचा स्वाभिमान जागा होईल आणि आम्ही त्या दिल्लीकडे वाटचाल करू. मग त्या दिल्लीकडे आम्ही जाणार कसे. बाबासाहेबांनी तुम्हाला जो अधिकार दिलाय की गरिबामधून गरिबांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि श्रीमंतामधून श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार. आपला राजा कसा असावा, आपला राजा आम्ही निवडू, हा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिलाय. मग ज्या वेळेस आम्ही आमचा राजा निवडून आणि दिल्लीपर्यंत तो राजा बाबासाहेबांचे विचार घेऊन जाईल मग आमचं स्वप्न साकार होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून हा काळ तर गेला पण आता अजून 5 वर्षानंतर जर बाबासाहेबांच्या विचारांचा माणूस आम्हाला दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आणि ही विचारांची माणसं आहे, नक्कीच 5 वर्षामध्ये आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचं काम करू. म्हणून त्या दिल्लीपर्यंत आम्हाला जायचंय. म्हणून म्हणायचं काय, माझ्या भीमाचा हातगुण असाच दिसतोय माझ्या भीमाचा हातगुण असाच दिसतोय दिल्लीच्या तख्तावर. भीमाचा हातगुण असाच दिसतोय दिल्लीच्या तख्तावर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय त्या सोन्याच्या पेनानं त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. हीन का मेरे भीम ने बचाया कि नहीं. जहर तो हीन का कि जहर तो हीन का मेरे भीम ने बचाया कि नहीं. उन दिल्ली वालों को उंगली पे मेरे भीम ने नचाया कि नहीं. जहर तो भीम का मेरे भीम ने बचाया कि नहीं और उन दिल्ली वालों को मेरे भीम ने उंगली पे नचाया कि नहीं. अरे गांधी बना मगर लाख दुश्मन, अरे दुश्मनी भुलाकर मेरे भीम ने गांधी को बचाया कि नहीं. गांधी को बचाया कि नहीं. माझ्या भीमाचा हातगुण असाच दिसतोय दिल्लीच्या तख्तावर. त्या सोन्याच्या पेनानं त्या सोन्याच्या पेनानं त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर. मराठी होते आणि या महाराष्ट्रात या दोन्ही महापुरुषांचा जन्म झाला. म्हणून गुरुवर्य प्रताप सिंग दादा लिहितात
दोघेही मराठी नर गाजताय भारतभर, गाजताय भारतभर. दोघेही मराठी नर गाजताय भारतभर, गाजताय भारतभर, गाजताय भारतभर. भवरे साहेब यांनी ही बौद्ध धम्म परिषद घेतली. एकदा भवरे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाची भेट मला मिळाली आहे. म्हणून आज तुम्ही या पंचकृषीत गाजताय, ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. म्हणून म्हणायचंय भवरे साहेबांसाठी 4 ओळी आठवतात की खुशबू लाख छुपाव छुप नहीं सकती, खुशबू के खुशबू लाख छुपाव छुप नहीं सकती, सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती. ए जुल्म सितम से हमारे सर को झुकाने वाले ये भवरे साहब की गर्दन है. बुद्ध फुले शाहू अम्बेडकर इनके अलावा किसी के सामने झुक नहीं सकती, किसी के सामने झुक नहीं सकती. खास करून सुमनबाई मारुतीराव भोरे आमच्या आईकडून म्हणजेच दादांच्या मातोश्रीकडून आम्हाला 500 रुपये मिळाले. धन्यवाद दादा. म्हणून दोघेही मराठी नर गाजताय भारतभर, दोघेही मराठी नर गाजताय भारतभर, शिवाची तलवार खण खण खणाने मैदानी समशेर, माझ्या शिवाची तलवार खण खण खणाने मैदानी समशेर. तलवार की वार से कट कट के गिरते गए वो दुश्मन, तलवार की वार से कट कट के गिरते गए वो दुश्मन, और कलम की धार से घुट घुट के मरते गए वो दुश्मन. अरे शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, छत्रपति शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, और कलम चलाकर हमारे भीम ने सारे जुल्म को मिटा दिया, सारे जुल्म को मिटा दिया. शिवाची तलवार खण खण खणाने मैदानी समशेर, शिवाची तलवार खण खण खणाने मैदानी समशेर. त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर, त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर, त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. राज्यघटना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला अर्पण केली. आणि याच भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होतो. आणि अपमान करणारे हे माते फिरूच असतात. कारण की येडे लोक बाबासाहेबांच्या, कारण की ते शिकले नाही म्हणून ते येडे आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, आम्ही स्वाभिमानी आज सुटाबुटामध्ये आहेत. अशा माथे फिरूंच्या मागे जे माथे फिरू आहेत त्यांच्यासाठी मला 4 ओळी आठवतात. काय? प्रताप सिंग दादा लिहितात की आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, यानी ज्ञान. आंबेडकर का कि आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर. आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर. इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा, अरे उस सर फिरे के हाथ छाटने की बात कर, हाथ छाटने की बात कर. म्हणून आम्हाला भेट मिळाली आहे. धन्यवाद. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस आज घटनेच्या माध्यमातून आहेत. बाबासाहेब तुमच्यासाठी काय लिहितात?
घटनेची महती अशी, काय महती आहे या घटनेमध्ये की सामान्य माणसाला देखील अधिकार आहे घटनेमध्ये जगण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा. म्हणून शाहीर कांबळे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या, कारण की शाहिराने एक काळ गाजवला. कांबळे, कचरू कांबळे साहेब शाहीर, धन्यवाद साहेब. म्हणून घटनेची महती अशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी. घटनेची महती अशी, जनतेची आई जशी. या घटनेची महती अशी आहे की जशी भीमाची घटना पाक आहे, जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला धाक आहे. की जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला धाक आहे. ऐऱ्या गैऱ्यांचं काय सांगू तुम्हाला, बाबासाहेब या भारताचं नाक आहे, बाबासाहेब या भारताचं नाक आहे. म्हणून या भारतात घटनेची महती, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी. प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर, प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर. प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर. आता तुम्हाला गजर करायचा आहे बाबासाहेबांच्या विचाराचा. एकदा सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाजच नाही तुमचा. जेवण झाले सगळ्यांचे? एकदा जोरात आवाज पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा आवाज जिवंत पाहिजे. म्हणून प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर, प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर. त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. पुस्तक भेट दिले. हा विचारांचा वारसा आहे. जो वाचेल तोच वाचेल. वामनदादाच्या 4 ओळी आठवतात की किसी को जर मिला भीम का तो किसी को घर मिला भीम का. जर यानी पैसा. किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का. अरे हे वामन, तुम्हें भी छपी कागज की गठड़ी में, हमें भी ये सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का. म्हणून अहो प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर, प्रताप सिंग गाण्यामधून करतो या गजर. त्या सोन्याच्या पेनाने, त्या सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नागर, उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नागर. जरा दोन्ही हात वर करा बरं आपापले असेल तर. एक शिवाजी महाराजांसाठी, एक बाबासाहेबांसाठी. दोन्ही हात वरती. जरा हात वर. गुलाम आहात का तुम्ही कुणाचे? का तुम्हाला पकडून आणलं इकडं? असं नाही. जरा दोन्ही हात वर स्वाभिमान. आणि या 2 राजांसाठी ताला सुद्धा टाळ्या पाहिजे. अरे सोन्याच्या पेना, सोन्याच्या पेनानं. आवाज तुमच्या टाळ्या. सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भीमराव आंबेडकर.